सासवडला आलो की जानूची आठवण मनाला वेड लावते. सतत वाटत राहतं की ती कुठेतरी दिसेल, कुठेतरी भेटेल. बाप्पा, मी आजवर तुझ्याकडे काहीच मागितलं नाहीये. सगळं स्वतःहून कमावलंय. पण बाप्पा, माझ्या जानूची तुझ्यावर खूप श्रद्धा होती. तिला सारखं वाटायचं तुझ्याशी बोलावंसं. बाप्पा, आता तूच मला सांग ना, या गावात पाय ठेवताना कुठून आणायचं मी बळ? बाप्पा, मला तर अजूनही वाटतं की अचानक माझ्या कुठून तरी समोर येईल. बाप्पा, आता तूच काहीतरी चमत्कार कर ना. कर ना चमत्कार आणि आण ना माझ्या जानूला माझ्या समोर. प्लीज बाप्पा, आण ना माझ्या जानूला माझ्या समोर. केअरलेस बाई आहे. या. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. या बस. थँक्यू थँक्यू. मला भावनाबद्दल थोडी माहिती हवी ती. म्हणजे त्यांचं शिक्षण, नोकरी कुठे करतात, कुठे जॉब करतात त्या? भावना ऍक्च्युली ते अकाउंट्स रिलेटेड जॉब करत होती. आणि तुम्हाला खरं सांगू का, ती नोकरी आहे ना, म्हणजे मीच मिळवून दिली होती तिला. आणि शिक्षणाचं वगैरे ते सगळे जे डिटेल्स आहेत ना, मी एक काम करतो, त्वरित तात्काळ ताबडतोब तिला कॉल करतो आणि सगळे डिटेल्स विचारतो आणि सांगतो तुम्हाला. ठीक आहे? फोन करूनच जर डिटेल्स घ्यायचे असतील तर मला तुमची काय गरज आहे? त्वरित तात्काळ ताबडतोब मी पण फोन करून घेऊ शकते ना. हो पण मॅडम माइंड ना करू, पण मी तुम्हाला एक सांगतो की भावना आहे ना, ती कुठल्याही विषयाचा सारासार विचार करू शकते. हो, म्हणजे तिला आता अकाउंट्स येतं म्हणजे फक्त ती त्याच संदर्भात विचार करू शकते असं काही नाही. तुम्ही कुठलंही काम द्या, ती बरोबर ते पेलून धरू शकते. कशावरून? कशावरून म्हणजे अहो मॅडम, बायको आहे माझी ती. इतके दिवस बघतोय की मी. म्हणजे कसं आहे की आता काही काही बाबतीत माझं डोकं चालत नाही, पण तिच्या बाबतीत कसं माहिती आहे का, प्रत्येक प्रसंगी कसं वागायचं ना ते बरोबर कळतं तिला. अगदी हुशार आहे अहो भावना, खरंच. आणि एकदा काय झालं होतं माहिती आहे का, की आमच्या घरात ना इन्कम टॅक्सवाल्यांची रेड पडली होती. तर त्यात ती एक्सपर्ट नसून सुद्धा तिने आमची बाजूने एकदम समर्थपणे तोलून धरली होती की आम्ही त्या प्रकरणात ना एकदम अलगदपणे सुटलो होतो. खरंच सांगतो. बायकोचं कौतुक करताना थकत नाही तुम्ही? बायकोच तशी मिळाली ना आता. काय सांगू तर सगळ्यांच्या नशिबात नसतं भावना मॅडम सारखी बायको मिळणं. भावना मॅडम? हा म्हणजे मॅडम नाही, म्हणजे ते चुकून झालं, सॉरी. चुकून म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला कसं सांगू, खूप मोठी स्टोरी होती. आता आपण सविस्तर त्या विषयावर बोलूया का कधीतरी? नमस्कार. नमस्कार. अहो, आज आमच्या घरी पूजा होती. छान काढली ना रांगोळी? ती तनू आहे ना, तिनं काढली. अगं बाई, तुम्हाला कसं माहित? तनू म्हणजे आमच्या घरी एक नवीन मुलगी राहायला आली आहे. ती जरासाठी तुमची चुकामुक झाली, ती आत्ता बाहेर गेली. हो. जयंतराव बसा ना प्लीज. बरं, प्रवास कसा झाला? सासवडचे रस्ते पहिल्यापेक्षा जरा बरेत आता.
विश्वाला बोलवणं. कसा झाला प्रवास? सासवडचे रस्ते पहिल्यापेक्षा जरा बरे आहेत. सासवडशी माझं खूप जवळचं आणि इमोशनल असं नातं आहे. दॅट्स वाय आय डोंट केअर अबाउट द रोड्स. हरकत नाही. जयंतराव, गेल्या काही दिवसापासून तुमच्याशी बोलायची फार इच्छा होती. विषय कामाचाच होता. म्हटलं ऑफिसमध्ये बसण्यापेक्षा घरी जरा जास्त मनमोकळेपणाने बोलता येईल. शेवटी बिझनेस पार्टनर हे सुद्धा एक नातच आहे ना. विश्वा, बाहेर चल बघू पटकन. का ग, काय झालंय? अरे जयंत कानेटकर आलेत. काय? हो. कधी आणि कोणी बोलवलं त्यांना? एक मिनिट आई, मी आधीच सांगितलंय मी त्यांच्यासोबत बिझनेस करणार नाहीये, तरी तुम्ही का बोलवलं अरे त्यांना? हो हो हो, किती प्रश्नांचा वडीमार करतोयस. हे बघ, सगळ्याची उत्तरं मिळतील. आधी बाहेर चल. आई, मी आधीच सांगितलंय तो माणूस आहे ना, विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. जो आपल्या माणसांच्या आयुष्यासोबत खेळू शकतो तो बिझनेस काय सांभाळेल? काय बरळतोस तू हे? काय नाही, पण मी बाहेर येणार नाहीये बस. हे बघ विश्वा, मला माहिती आहे तुला ह्या पार्टनरशिपमधनं बाहेर पडायचंय, हो की नाही? मी नाही तुला फोर्स करणार. अरे पण ते आपल्या घरी आलेत. ते घरी आल्यानंतर त्यांच्याशी न बोलणं, त्यांच्या समोर न जाणं योग्य नाही ना दिसत. आणि तो वागतो ते बरं दिसतं का? आजपर्यंत जे त्यांनी केलंय ते सगळं बरं दिसतं का तुला? विश्वा पुरे शांत हो. विश्वा, रे बाबांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. एकदा माझ्यासाठी चल ना. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? सगळं नीट होईल. चल. जयंतराव, मला असं वाटतं की आपण एकमेकांना साथ द्यायला हवी. एकमेकांवर विश्वास ठेवायला हवा. एकमेकांच्या पाठीशी उभं राहायला हवं. माझा ठाम विश्वास आहे आपण जर एकमेकांना समजून घेतलं ना तर आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. जयंतराव, काय झालंय? काही चुकलं का माझं? नाही हो, माझं चुकलंय, खूप चुकलंय. म्हणजे मी नातं जपायला कमी पडलो, समजून घेण्यात कमी पडलो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की ती मला सोडून गेली. जानू. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.